नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक बॉक्सच्या आकाराची बॅग कशी बनवायची ते मी शिकवणार आहे। तुम्हाला कुठे पिकनिकला वगैरे जायचं असेल किंवा 1-2 दिवसासाठी फिरायला जायचं असेल तर तुम्ही ही बॅग घेऊन तुम्ही जाऊ शकता। आता खूप सुंदर अशी ही बॅग आहे। आतमध्ये पण जागा भरपूर आहे। तुम्हाला डब्बे वगैरे 1-2 दिवसाचे कपडे वगैरे ठेवायला आणि वापरायला पण एकदम छान अशी ही बॅग तयार झाली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आता ही बॅग बनवण्यासाठी मी 28 बाय 19 इंचाचं कापड घेतलं आहे बरं का। बघा याचं माप बघा तुम्ही, 28 इंच बाय 19 इंचाचं हे मी कापड घेतलेलं आहे। ॲक्च्युली हे साडीचं कापड आहे माझं। त्याच्या आतमध्ये मी राईस बॅग गव्हाचं पोतं घातलेलं आहे आणि त्याच्या खालती परत त्या साडीचं कापड मी घातलं आहे। तुम्ही खालच्या बाजूला अस्तरचं कापड तुम्ही लावू शकता। आता काय केलेलं आहे, मी बरोबर मधूनच दुमडून घेतलं आहे। हे बरोबर त्याचा मध्य काढायचं। आता मध्य काढून झाल्यावर कोपऱ्यावर आपल्याला 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। किती इंचाचं? 3 इंचाचं। 3 बाय 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ पट्टीने हे कापून घ्यायचं आहे। असे चारी कोपरे आपल्याला 3 बाय 3 चे कापून घ्यायचे बरं का। हे काय केलं, मी असंच इथे हे ठेवून घेतलं। तिथल्या पण इथे असं हे ठेवलं आणि मार्किंग करून घेतलं। तसंच ह्या कोपऱ्यावर पण मी हे ठेवलं आणि मार्किंग करून घेतलं। असं चारी बाजूचे हे कोपरे आपल्याला कापून घ्यायचे बरं का। बघा अशा पद्धतीचे हे मी चारी कोपरे कट करून घेतले। आता हे असं मी उघडणार आहे। आता मी आहे ना बंद शिवून घेतलेले 2। आता त्या बंदाचं माप आहे 19 इंच बाय 1 इंच। 19 बाय 1 इंचाचे बंद घेतले। आता हे बंद कसे लावायचे, ही वरची जी बाजू आहे ना, हे जे कापलं आहे ना आपण, तिथून 3 इंचावर मार्क करायचं आणि वरच्या बाजूने 3.5 इंचावर। ठीक आहे। वरच्या बाजूने 3.5 इंच आणि इकडनं 3 इंच। इथे ना असे हे बंद मी लावून घेणार आहे बरं का। इथं हे असे बंद मी लावून घेणार आहे, दोन्ही साईडला असेच हे बंद लावून घ्यायचे, शिवून घ्यायचे आपल्याला। बघा आता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला हे बंद शिवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, उलट्या बाजूने ना आपल्याला, आता हे बंद आहे ना, ही बंद ही सरळ बाजू, मग उलट्या बाजूने बरोबर आपल्याला जिथं आपण बंद आहेत शिवलेत ना, तिथून अशी इथं हे असं दुमडून आहे ना, इथं अशी शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी मारून घ्यायची आहे बरं का। इथे आणि त्या बाजूने पण, म्हणजे हे बंद शिवलंय ना, तिथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे। दुमडून उलट्या बाजूने मारायची बरं का। त्या बाजूने मी दोन्ही बाजूला शिवून घेतलं आहे, म्हणजे हे जे बंद आहेत ना आपले ते ह्याच्यामध्ये अटॅच झाले बरं का। आता काय केलं, मी चेन घेतली आहे 11 इंचाची।
11 इंचाची चेन घेतली, त्याच्यामध्ये रनर घालून घेतलेला आहे. आता इथे कडेला आहे ना मी हे दोन्ही असे कापड शिवून घेणार आहे, उलट सुलट असे उलट शिवून असे शिवून घ्यायचे, अशी शिलाई मारायची. मग नंतर आपल्याला हे सरळ करायचं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला हे मी चौकोन शिवून घेणार आहे. मी दोन्ही बाजूला कडेला कापड असं शिवून घेतलेलं आहे बरं का. आता ही चेन याला मी लावणार आहे. आता आपल्याला आहे ना ही चेन लावायची आहे. आता ही चेन आहे ना आपण म्हणजे बरोबर इथे अशी लावणार आहोत बरं का. हो का. इथे अशी एक शिलाई मारायची आणि मग इथनं वरती घेऊन इथे दाब शिलाई मारायची. तशीच इथं दुसऱ्या बाजूला पण लावून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी चेन शिवून घेतली आहे बरं का. आता आपल्याला हे उलटं करायचं आहे. उलट्या बाजूने आपल्याला इकडे दोन्ही कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे जे दुमडलं आहे ना, तर हे असं सरळ करून अशी शिलाई मारून घ्यायची बरं का. आणि मग शिलाई मारून झालं इथे पायपिंग करायची. आता हे दोन्ही सरळ शिवून झाले ना की मग हे आपल्याला त्रिकोण सगळे शिवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि त्यालासुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे. ओके. आता अशा पद्धतीने मी सगळे कोपरे वगैरे शिवून घेतले आणि त्याला पायपिंग पण केलेली आहे. तर आता आपण आपली बॅग सरळ करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे. कुठेही तुम्हाला जर पिकनिकला वगैरे जायचं असेल किंवा 1-2 दिवसासाठी कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कपडे वगैरे किंवा खाऊचा डब्बा वगैरे घेऊन जाऊ शकता. कशी वाटली बॅग? मग आवडली ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.